नमस्कार मित्र हो, संत साहित्य या चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर नमस्कार, आज आपण पाहणार आहोत विठुरायाच्या सौंदर्याचं जिवंत वर्णन करणारा संत तुकाराम महाराजांचा अभंग राजस्व सुकुमार मदनाचा पुतळा रवी शिशितळा लोकलिया. तर या सिरीजमध्ये आणि या चॅनलवरती आपण गाथ्यातील संपूर्ण अभंग सर्वच्या सर्व अभंग अर्थानिशी पाहणार आहोत. तर या सिरीजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण पाहूया. अगोदर अभंग असा आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशिशी कळा लोकलिया. कस्तुरी मळवट चंदनाची उटी रोळे माल कंठी वैजयंती. मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळई. कासे सोन कळा पांघरे पाटोळा घन नीळ सावळा वायन. सकळ ही तुम्ही भागे एकीसवा तुका म्हणे जीवा धीर नाही. आपण आता बोलीने अर्थ पाहणार आहोत. तर प्रथम महाराज म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशिशी कळा लोपलिया. विठुराया कसा आहे तर विठुराया असा सुंदर आहे की जणू तो मदनाचा पुतळा आहे. इतकं तेज, इतकी सौम्यता की सूर्य आणि चंद्राचा उजेड सुद्धा विठुरायाच्या सौंदर्यासमोर फिका पडतो. आपणही अनुभवलं असेल, पंढरपूरमध्ये जेव्हा आपण वारीला जातो आणि विठुरायाला प्रथम पाहतो तेव्हा आपल्याला जी ऊर्जा मिळते, जे तेज मिळतं, जे तेज विठुरायाच्या चेहऱ्यावरती दिसतं ते काहीतरी विलक्षणच असतं. इतकं तेज, इतकं सौम्यता की सूर्य आणि चंद्राचा उजेड सुद्धा विठुरायाच्या सौंदर्यासमोर फिका पडतो. जीवनात आपण खूप सुंदर गोष्टी पाहतो. फुलं, संध्याकाळचं सूर्यास्त, एखाद्याचं प्रेमळ हास्य. पण त्या सगळ्यात जास्त सुंदर आहे अंतकरणाने अनुभवलेलं जाणारं दैवी सौंदर्य. विठोबाचं सौंदर्य ते असंच आहे जे डोळ्यांनी नव्हे तर आत्म्यानं अनुभवलं पाहिजे. पुढे महाराज म्हणतात, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी रोळे माळ कंठी वैजयंती. विठुरायाने आपल्या अंगावर कस्तुरी आणि चंदनाचा लेप लावला आहे. व दिव्य गंध देतो. गळ्यात वैजयंती माळ आहे, जी विजयाचं, गौरवाचं प्रतीक आहे. जसं आयुष्य परिश्रमाने, प्रेमाने सजलेलं जीवनच खऱ्या अर्थाने गंधित होतं, तसं विठुरायाचं प्रत्येक रूप प्रेम आणि विजयाचा गंध दरवळणार आहे. पुढे महाराज म्हणतात, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळी. विठुरायाच्या डोक्यावर सुंदर मुकुट आहे, कानात चमचमणारी कुंडले आहे. त्याचं श्रीमुख म्हणजे एक परिपूर्ण सुखाचं आकाशच आहे. जीवनातही अशी काही क्षण येतात जिथं चेहऱ्यावर फक्त प्रसन्नता असते. एखादं प्रेमळ आलिंगन, एखादं असं माफ करणं, एखादं समर्पण. विठुरायाच्या दर्शनात असं सर्व सुख ओसंडून आपण म्हणजे आपण महाराजांचं निरीक्षण आणि ते वर्णन अनुभवू शकतो. तिसऱ्या श्लोकामध्ये महाराज म्हणतात, कासे सोनसळा पांघरे पातोळा घन नीळ सावळा वायन. विठुरायाने सुंदर सोनेरी काठाचा पातोळा नेसला आहे आणि त्याचं वर्ण आहे घनदाट पावसाळी मेघासारखं गडद निळसर सावळं. हे रंग फक्त दिसण्यापुरते नाहीत, तर त्यांच्यामध्ये एक शीतलता आहे, शांतता आहे. जसं पावसाच्या थेंबाने धरणी शांत होते, तसं विठुरायाच्या दर्शनाने मन शांत होते. शेवटी महाराज म्हणतात, सकल की तुम्ही भागे एकी सवा तुका म्हणे जीवाधीर नाही. महाराज म्हणतात, हे विठुराया, या सुंदरतेचा, या सर्व जगाचा तू एकमेव स्वामी आहेस आणि म्हणूनच माझ्या जीवाला तुझ्याशिवाय दुसरी कुठलीही शांतता करू शकत नाही. आपणही पाहतो, आपल्या इथं जेव्हा खूप यश, संपत्ती, मान मिळतो तरीही मनात एक हुरहुर राहते. कारण खरी समाधान देणारी गोष्ट बाहेर नाही, तर ती आपल्या आतमध्ये असते आणि ती आहे विठुरायाच्या प्रेमात, त्याच्या चरणांशी जोडलेपणात. सौंदर्य फक्त डोळ्यांनी पाहिलं की क्षणिक असतं, पण ज्या सौंदर्याला प्रेमाची, श्रद्धेची, समर्पणाची जोड असते ती जीवनभर टिकतं. विठुरायाचं सौंदर्य असंच आहे, ते अंतःकरणाला गंधित करणार आहे. म्हणूनच आपण आपलं मन, डोळे, अस्तित्व विठुरायाच्या त्या सुंदर मूर्तीशी, त्या दिव्य सौंदर्याशी जोडून टाकूयात. कारण ते सौंदर्य अनुभवणं म्हणजेच खरं समाधान आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच गोड अभंगामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.